हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वात आधी तर तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये माझ्या मुलीचा आवाज येईल, कारण ती माझ्या साईडलाच बसलेली आहे. ॲक्च्युली ती झोपलेली नाही आहे, पण मला टाईम मिळाला त्यामुळे मी व्हिडिओ बनवून घेते आहे. माझ्या यूट्यूबला आणि इंस्टाग्रामला एक कमेंट आली. मी दाखवते स्क्रीनला, मी दाखवते तुम्हाला ती कमेंट. अशी लांब लचक अशी कमेंट आहे, मी घेऊनच बसले आहे. तर बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यामध्ये आणि बरेच जणांचे मला प्रश्नसुद्धा होते कमेंटमध्ये, नाही ओरली. सो आज विचार केला की ते तुमच्याबरोबर शेअर करते आणि त्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा देते. तर त्या कमेंटमध्ये मी आधी कमेंट वाचते. त्यामध्ये असं होतं की तुला निगेटिव्ह कमेंट्स येत नाही का? मी तुझे सर्व व्हिडिओज बघितले पण मला निगेटिव्ह कमेंट्स दिसल्या नाही, इन्स्टा आणि यूट्यूब दोन्हीकडे. तुला सुद्धा यूट्यूब चॅनलबद्दल काही म्हणजे कोणी विरोध नाही केला का? किंवा तुला काही निगेटिव्हिटी फेस नाही करावं लागली का? जर करावं लागली तर तू त्याला डील कसं करते? कारण जिने मला कमेंट केलेली आहे त्यांचं सुद्धा यूट्यूब चॅनल आहे असं त्यांनी मेन्शन केलं आहे. आणि त्यांना निगेटिव्हिटीमुळे, त्यानंतर जे मानसिक त्रास दिला जातात त्यामुळे असं वाटतंय की चॅनल बंद करायचं. आणि ती म्हणते की त्यांनी माझे व्हिडिओज बघितले, त्यांना रिअलिटी वाटली, म्हणजे काही ड्रामा वाटला नाही, म्हणून त्यांनी बऱ्याच जणांना ते विचारलेत प्रश्न, पण कुठूनच त्या प्रश्नांची उत्तरं नाही मिळाली, म्हणून त्यांनी मला विचारलेलं आहे. तर सर्वात आधी थँक्यू सो मच माझ्या व्हिडिओजला एवढं प्रेम दिल्याबद्दल, माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल. आणि राहिला प्रश्न ड्रामाचा आणि रिॲलिटीचा, तर मला असं वाटतं की मी एक दिवस काहीतरी ड्रामा करेल, म्हणजे दिखावा करेल व्हिडिओमध्ये, 2 दिवस करेल, 3 दिवस करेल, पण त्यापेक्षा जास्त नाही करू शकत. मी काय कोणीच नाही करू शकत. रिॲलिटी ही कधी ना कधीतरी समोर येतेच. ज्यावेळी मी यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आणि नवीन व्हिडिओज अपलोड करायचे, स्पेशली मी त्यावेळी रील्सच करायचे, तर त्यावेळेचा एक एक्सपिरियन्स सांगते की मी रील्ससाठी रेडी व्हायचे, म्हणजे मेकअप वगैरे करायचे. आणि ज्यांनी मला बघितलेलं आहे की मी घरी कशी राहते, तर त्यांचं असं खूप जास्त मजा उडवल्या जायची की तू व्हिडिओजसाठी किती रेडी होते आणि घरी जर बघितलं तर ओरिजिनली कळतं. मी त्यावेळी कोणाला उत्तर दिले नाही आणि मला जनरली असं आताही कुणी जर काय बोललं तर मी त्यांना उत्तर देत नाही. कसं असतं, आपण आज काही नाही आहोत म्हणून कोणालाही बोलायला एक चान्स मिळतो. आणि मला असं वाटतं की बोलणारे बोलतच राहतील. जे चांगलं करतात त्यांना सुद्धा बोललं जातं, जे वाईट करतात त्यांना सुद्धा बोललं जातं. तर मी त्या गोष्टीला निगेटिव्हली कधी घेतलेलं नाही. असं नाही की मला निगेटिव्हिटी ला कधी फेस नाही करावं लागलं. मला आत्तापर्यंत सुद्धा बऱ्याचशा निगेटिव्हिटीला फेस करावं लागलेलं आहे. फरक एवढाच की माझ्या व्हिडिओजला कधीच निगेटिव्ह कमेंट्स आल्या नाही. तर त्यांचा जो प्रश्न होता त्या लेडीचा की तुला निगेटिव्ह कमेंट्स दिसत नाहीये, तू डिलीट करते का, की येतच नाही? तर मला आतापर्यंत तरी निगेटिव्ह कमेंट्स आलेल्या नाहीये. आणि मला असं वाटतं की मी व्हिडिओमध्ये असा काही शो करत नाही की ज्यामुळे निगेटिव्ह कमेंट्स यावा, किंवा असं काही चुकीचं शो करत नाही आणि मला ते आवडत सुद्धा नाही. जे आहे ते रिअल शो करण्याचा प्रयत्न करते आणि मला लिमिटेशन्स माहिती आहेत, कुठल्या गोष्टी शेअर करायला पाहिजे, कुठल्या गोष्टी नाही. त्यामुळे मग मी ते शेअर करतच नाही. असो, मी हे सांगत होते की मजा उडवल्या जायची वगैरे सर्व गोष्टी. तर मला असं वाटतं की उगाचच घरी रेडी होऊन बसण्यात काही अर्थ नाहीये. मी रील्ससाठी जे प्रॉपर रेडी व्हायची तेवढीही नाही, बऱ्याचदा फिल्टर सुद्धा यूज करायचे. पण मला असं लक्षात आलं की फिल्टर यूज केल्याने क्वालिटी सुद्धा लो होते आणि माझं त्यावेळी म्हणजे इनिशियल स्टेज होती, त्यामुळे मला त्या गोष्टीला तेवढं जास्त माहिती नव्हतं. पण एक प्रॉपर रेडी व्हायचे मी त्यासाठी. आणि आताचे तेव्हाचे माझे ब्लॉग्स नसायचे. ब्लॉग्समध्ये काय असतं, जी आहे ते सर्व रियालिटी असते ब्लॉग्समध्ये, जी आपली डेली लाईफस्टाईल आहे, जे डेली ब्लॉगिंगमध्ये. त्यामुळे मग त्यासाठी स्पेशली पर्टिक्युलर रेडी असं मी होत नाही. जे काही आहे ते ग्रूमिंग मेंटेन करते, कारण मला ते तसं आवडतं. तुम्ही माझ्या ब्लॉग्समध्ये कुठल्याच बघितलं नसेल की कुठल्या फेस्टिवलशिवाय किंवा कुठलं ओकेजन आहे त्याशिवाय मी प्रॉपर मेकअप करून अशी ब्लॉगमध्ये कधीच आलेली नाही आहे. पर्सनली मला ते आवडत नाही. मला असं वाटतं की जे आहे ते रिअल शो करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांनी जेन्युअन जे सबस्क्रायबर्स मिळतात आणि एक जेन्युअन फॅमिली तयार होते. कारण ड्रामा केल्याने तो आज चालेल, उद्या चालेल, ते कंटिन्यू नाही राहू शकत. आणि एक जे प्युअर रिलेशन असतं, ट्रान्सपरन्सी असते, ती राहत नाही जो ऑडियन्स आहे त्यांच्यामध्ये आणि कंटेंट क्रिएटरमध्ये. त्यामुळे मग मला तेवढं आवडत नाही, म्हणून मग मी ते अजिबातच केलेलं नाही आहे आणि मी ते करत सुद्धा नाही. राहिल्यापेक्षा रील्ससाठी, तर रील्ससाठीची ही एक डिमांड असते, त्यामुळे मग त्यासाठी स्पेशल असं रेडी केलं जातं, कारण त्याचे बेनिफिट्स हे खूप जास्त आहेत. निगेटिव्हली नाही, पॉझिटिव्हली. त्याच्यामुळे मग त्यासाठी प्रॉपर ग्रूमिंग असतं आणि ब्लॉगसाठी हे वेगळं असतं.
सो हा झाला रेडी होण्याचा, ग्रूमिंग बद्दलचा प्रश्न. त्यानंतर कधी कोणी विरोध नाही केला का? स्पेशली जवळचं असो कोणी, लांबचं कोणी बोललं तर त्या गोष्टीला मॅटर केलंच जात नाही. मी सुद्धा अजिबातच करत नाही आणि मला असं वाटतं की कोणीच नाही करत. माझी मुलगी साईडला झोपलेली आहे, ती आवाज करते आणि मध्ये मध्ये मला म्हणजे मला असं म्हणते की तू माझ्यासोबत बोल, असं तिचं चालू राहतं. असो, ती सुद्धा एन्जॉय करते, मी व्हिडिओ बनवते ते. ॲक्च्युली तिला कॅमेरा वगैरे काहीच दिसत नाही, कारण मी तिला जास्त कॅमेरा नाही दाखवत. ती म्हणजे तिला बॅक साईड दिसते फक्त तिला ट्रायपॉड दिसतं, तर ती तो ट्रायपॉड बघती आहे आणि कुतूहलाने बघती आहे आणि मला हु हु म्हणून आवाज देण्याचा प्रयत्न करते. असो, तर सपोर्टचा जर प्रश्न आला तर मला सुद्धा तेवढा जास्त सपोर्ट नाही आहे जेवढा असायला पाहिजे. सर्वात आधी तर मी हे क्लिअर करते की मी कंटेंट क्रिएशन ॲज अ प्रोफेशन चूज केलेलं नाही आहे. मी मेकअप आर्टिस्टचा कोर्स केला आणि माझ्या प्रेग्नन्सी मला ते थोड्या काळासाठी स्टॉप करावं लागलं. पण घर बसल्या हा एक चांगला चान्स होता, कारण मला 1-2 जणांनी मेकअपच्या क्लासमध्येच बोललं की तुझं बोलणं छान आहे, तुला एडिटिंगचं छान नॉलेज आहे, कारण मी क्लासमध्ये एडिटिंग केलेली. त्यामुळे मग त्यांचं असं होतं की कंटेंट क्रिएशन कर जोपर्यंत घरी आहे तोपर्यंत, कारण त्यांनी बेनिफिट खूप जास्त आहेत. आणि जर ग्रोथ व्हायला लागली, कारण हे एक असं आहे जे मेकअप आर्टिस्टच्या बिझनेससाठी सुद्धा मला खूप जास्त युजफुल होणार आहे. कारण जोपर्यंत मी करू शकत नाही आहे मेकअप आर्टिस्ट्री, तोपर्यंत माझा एक ऑडियन्सचा बेस खूप छान बनून जाईल. त्यामुळे तो ऑडियन्स मला तिकडे ट्रान्सफर करायला सुद्धा खूप जास्त युजफुल होईल. म्हणजे जे एक असतं ना, 0 पासून सुरुवात करायचं, तसं नाही करायला लागणार. त्यामुळे मग मला ती गोष्ट पटली आणि आधीपासून मला कंटेंट क्रिएशनमध्ये इंटरेस्ट होता. ॲज अ हॉबी म्हणूनच मला ते करायचं होतं, बाय प्रोफेशन मी हे चूज केलेलं नाही आहे. त्यामुळे बऱ्याच जणांचं असं होतं की काय व्हिडिओचं करत बसलेली आहे, त्यापेक्षा जॉब करायला पाहिजे. जे कोणी बोलतात आहे त्यांचं मी असं म्हणत नाही की चुकीचं आहे, पण जॉबवाल्यांचं कसं आहे, त्यांच्याकडे एकतर त्यांच्यासाठी ते सोयीस्कर आहे ज्यांच्याकडे बेबीला पाहायला वगैरे पर्टिक्युलरली कोणी आहे. पण माझ्या केसमध्ये असं आहे की बेबीला बघणारं माझ्याकडे कोणीच नसणार आणि मला ते पाळणाघरमध्ये वगैरे ते डे केअर वगैरे असतं त्याच्यामध्ये बेबीला ठेवणं पर्सनली पटत नाही. कारण मला असं वाटतं की जे फॅमिलीच्या संस्कारामध्ये मोठं झाल्याने जे काही आपल्यावर संस्कार होतात, म्हणजे फॅमिलीमध्ये राहून, आणि जी काही आपली अपब्रिंगिंग होते ती खूप छान पद्धतीने होते, जे बाहेर कुठे ठेवल्याने होत नाही. अगदीच मजबुरी असेल, कोणी सिंगल पॅरेंट आहे तर त्यांच्याकडे नोकरीशिवाय काही ऑप्शन नसतो. पण माझं तसं नाही आहे आणि हे माझं ओपिनियन, मला म्हणजे असं नाही म्हणत आहे मी की सर्वांचंच तसं असं असतं, पण माझं मेन ते आहे. कारण कसं होतं, ज्या गोष्टी आपल्याला फॅमिलीकडून मिळालेल्या आहेत, जे गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत, जे संस्कार मिळालेले आहेत, नंतर ते कुणीही जरी देण्याचा प्रयत्न केला तरी ते ग्रास्प केल्या जात नाही. कारण मानसिकता पूर्ण हीच बनून जाते की आम्ही आतापर्यंत जे बघितलेलं आहे तीच रियालिटी आहे, त्याच्या पलीकडे काही असू शकत नाही. मला असं वाटतं की जे संस्कार आपण स्वतः आपल्या मुलांवर करतो ते बाहेरून त्यांना कुठूनच मिळू शकत नाही आणि त्यावर ते विश्वास सुद्धा ठेवला जात नाही आणि त्यांची अपब्रिंगिंग जशी व्हायला पाहिजे तशी होत नाही. कारण आता असं आहे की ज्यांना सर्व गोष्टीचं नॉलेज आहे त्यांना सुद्धा लोक फसवू बघतात, मग ज्यांना काही नॉलेज नाही त्यांच्यासोबत तर काय काय होईल. त्यामुळे मला मेन ते मान्य नव्हतं की मला बेबी झाल्यानंतर मी माझ्या बेबीला दुसरं कोणाकडे ठेवेल किंवा डे केअरमध्ये वगैरे अशा ठिकाणी, कारण मला ते मुळातच पटत नाही आणि तिथनं बाळाला त्या संस्कार ते म्हणजे त्या गोष्टी मिळत नाही, ते संस्कार मिळत नाही जे फॅमिलीमध्ये राहून मिळते. त्यामुळे मला असं कुठलं तरी प्रोफेशन चूज करायचं होतं ज्याने मी सुद्धा माझ्या बाळाकडे लक्ष ठेवू शकेल आणि माझ्या बाळाला घेऊन, माझ्या फॅमिलीला घेऊन त्या गोष्टी करू शकेल. त्यामुळे मग मी हे प्रोफेशन चूज केलं, मेकअप आर्टिस्टचं. बट ड्यू टू प्रेग्नन्सी मला ते थोड्या काळासाठी स्टॉप करावं लागलं, म्हणून मग तेवढ्या काळासाठी मी माझी हॉबी आहे म्हणून कंटेंट क्रिएट करते. ओके, देन झाला आता प्रश्न अर्निंगचा. तर माझी सध्या काहीच अर्निंग नाही. कसं असतं, जर तुम्हाला अर्निंग आहे कुठल्या गोष्टीपासून, मग ती कुठलीही गोष्ट असो, नोकरी असो किंवा कुठला बिझनेस असो किंवा तुम्ही कंटेंट क्रिएट करताय ते सुद्धा असो, जर तुमची अर्निंग नाही आहे तर तुम्हाला सपोर्ट कोणीच करणार नाही आणि ही एक रियालिटी आहे सर्वांच्याच बाबतीत. सपोज आपण कुठेतरी नोकरी करतोय आणि ते जर आपल्याला जास्त सॅलरी नाही आहे, पण तेच आपल्यासोबतच्या कुणाला जर जास्त सॅलरी असेल तर त्याच्यासोबतच्या बिहेवियरमध्ये आणि आपल्यासोबतच्या बिहेवियरमध्ये जमीन आसमानचा फरक पडतो. कारण आता फक्त पैसा बघितला जातो की जर तो व्यक्ती पैसा कमवतोय तरच त्याचा इम्पॉर्टन्स आहे. तो जर पैसा कमवत नाही तर त्याच्याकडे कितीही नॉलेज असो, तो काहीही करत असो, त्याला इम्पॉर्टन्स दिलं जात नाही आणि हे मला वाटतं ऑलमोस्ट सर्वांच्याच बाबतीत होतं. त्यामुळे जे म्हणताय की सपोर्ट, तर तो जेवढा पाहिजे तेवढा सपोर्ट मला सुद्धा नाही आहे.
मला यूट्यूबकडनं 2-3 चॅनल रिकमेंड झालेले जे मी ॲनालिसिस फॉलो करते त्यामध्ये. तर त्यामध्ये एक दोघी तिघी लेडीजच आहेत त्या. तर त्यांचं असं होतं की त्यांना त्यांच्या हस्बंडचा, त्यांच्या फॅमिलीचा फुल सपोर्ट होता. आज ती लेडी 30-35K फक्त यूट्यूबचं कमवती आहे आणि जे स्पॉन्सरशिप वगैरे येतात आहे, प्रमोशन्स येतात आहे, त्याचं वेगळं. म्हणजे टोटल तिला 1 to 1.5 लाख असं इन्कम होतं आहे महिन्याचं. तर गोष्ट हीच असते, त्याच्यासाठी आधी सपोर्ट लागतो. बऱ्याच जणांचं असं होतं की बाकीच्यांचे उदाहरणं दिले जातात की हे लोक यावरून कमवतात, त्यावरून कमवतात. त्यासाठीची जी रिक्वायरमेंट आहे ती फॉलो करू दिलं जात नाही, किंवा मग ती रिक्वायरमेंट फुलफिल करताना खूप जास्त विरोध केला जातो. आणि हे विरोध तेच लोक करतात ज्यांना त्याचं नॉलेज नाही आहे. सो तुम्हाला पण जर त्या गोष्टी फेस करायला लागत असतील तर मी असं तर नाही म्हणेल की चॅनल बंद करायचं. जर समजदार असेल कोणी, जे रिस्पॉन्सिबल पर्सन आहे ते, त्यांना त्या गोष्टी समजावून सांगा. आणि तुम्ही जर बाकी दुसरं कुठलं करू शकत नसाल तर म्हणते बाकी जर सेकंडरी कुठलं तरी ऑप्शन असेल तर मग ते करा. कारण होतं कसं की यामध्ये खूप जास्त इन्कम आहे. त्यानंतर आपण आपल्या फॅमिलीकडे लक्ष देऊन वगैरे या सर्व गोष्टी करू शकतो. पण मुद्दा हाच आहे की जोपर्यंत इन्कम येत नाही तोपर्यंत सपोर्ट कोणीच करत नाही. आणि हे सर्वांच्याच बाबतीत होतं. बरेच जण समजदार असतात, मुळात त्यांच्या फॅमिलीला त्या गोष्टींचं नॉलेज असतं. त्यामुळे मेन हे आहे की नॉलेज असणं आवश्यक आहे. माझ्या एडिटिंगचा, मी माझ्या बेबीच्या फोटोशूटच्या वेळी एडिटिंगचा एक कमेंट आली होती मला की ताई तू एडिटिंग छान करते, कसं करते एकदा ते सुद्धा सांगशील. तर माझ्या एडिटिंगला सुद्धा असं नाही की निगेटिव्हिटी कुठल्या आल्या नाही, निगेटिव्हिटी येतातच. पण मला हे म्हणायचं आहे की मी इनिशियल स्टेजला आहे. मी कुठल्या प्रोफेशनल एडिटर हायर वगैरे केलेला नाही आहे. बरेच जण असतात जे प्रोफेशनल एडिटर हायर करतात, तर त्यांच्या एडिटिंगमध्ये तेवढी प्रोफेशनॅलिटी असते. पण जे नॉर्मली आहे, यूट्यूबची जी रिक्वायरमेंट आहे ती रिक्वायरमेंट माझ्या व्हिडिओजमधनं फुलफिल होते. जे काही माझा एकही व्हिडिओला असं नाही की म्हणजे कुठलं रेस्ट्रिक्शन आलेलं आहे किंवा काही असं माझ्या एकही व्हिडिओवर आतापर्यंत झालेलं नाही आहे. तेवढं परफेक्ट माझ्या व्हिडिओमध्ये येतं. म्हणजे त्यासाठी मी असं कधी अजिबातच केलं नाही की मला म्हणजे कुणाकडनं हेल्प घेतली की मला याचं कसं. कारण कसं असतं, ज्यावेळी आपण कुणाकडनं हेल्प घेतो त्यावेळी आपण पूर्णतः त्यांच्यावर डिपेंड होतो, जे या प्रोफेशनसाठी तरी पूर्णतः चुकीचं आहे. हां, तुमचं इन्कम वाढलेलं आहे त्यावेळी तुम्ही प्रोफेशनल एडिटर हायर केला ती गोष्ट वेगळी. पण माझ्या व्हिडिओला आतापर्यंत असं बोलणारे जे निगेटिव्ह असतात, ज्यांना मुळात त्याचं नॉलेज नाही आहे की ब्लॉग्समध्ये कुठली एडिटिंग असायला पाहिजे, त्यानंतर जे रील्स टाकल्या जातात त्याला कशा प्रकारची एडिटिंग असायला पाहिजे, या गोष्टीचं ज्यांना नॉलेज नाहीये ते त्या गोष्टीमध्ये चुका काढणारच. कारण मुळात त्यांना त्या गोष्टीचं नॉलेजच नसतं, किंवा कोणाला अति जास्त नॉलेज असतं पण त्यांना हे नाही माहिती की यासाठी ही एडिटिंग प्रॉपर आहे. ते लोक त्यामध्ये चुका काढतात. तर ते मग त्या गोष्टी फेस कराव्याच लागणार. पण माझ्या व्हिडिओजला तशा अजिबातच कमेंट आलेला नाही आहे. माझ्या कुठल्याच व्हिडिओला अशी कमेंट नाही, कारण कमेंटचं मी म्हणजे तसं काही सेटिंग केलेली नाही आहे की मला त्या कमेंट्स येऊ नये. जे आहे त्या जेन्युअन ऑडियन्स आहे, ज्यांना जसं वाटतंय ते तशा कमेंट्स टाकतात. जसं तुम्ही आता कमेंट्स बघितल्याच असतील व्हिडिओला, तर पोस्ट तशी आहे. ज्यांना समजत नाही अर्थातच ते त्या गोष्टीला विरोध करणार, आणि ज्यांना जास्त समजतंय ते त्या गोष्टीला विरोध करणार. बाकी जे माझं जे आहे म्हणजे डेली ब्लॉगिंग निश आहे, त्यामध्ये विरोध करण्यासारखं असं काही नाही आहे. कारण माझे जे व्हिडिओजच्या रिक्वायरमेंट असतात त्या फुलफिल होतात, त्याच्याशी अनुरूप माझं एडिटिंग असतं. त्यामुळे मग मला तसा कोणी विरोध करत नाही, आणि केला तरी मी त्याकडे लक्ष देणार नाही. कारण मला माहिती आहे की माझ्या एकही व्हिडिओला कुठले रेस्ट्रिक्शन्स आलेले नाही आहे. माझ्या व्हिडिओची जी डिमांड असते त्याप्रमाणे माझी एडिटिंग असते आणि ती व्यवस्थित आहे. त्यामुळे मग तसं कुणी काय म्हटलं तर मी त्याकडे लक्ष सुद्धा देत नाही. तर जो मुद्दा आहे विरोध करण्याचा, तर हो, विरोध केला जातं कारण इन्कम नाहीये त्यामधून काहीच, तर त्या गोष्टी फेस कराव्याच लागणार. तर मी निगेटिव्हिटीला डील कशी करते हे त्यांनी कमेंट्समध्ये सारखं विचारलेलं आहे. मी निगेटिव्हिटीला डील या पद्धतीने करते की जो कोणी बोलतो आहे त्याच्या त्या गोष्टीकडे मुळात मी लक्ष देत नाही. कारण मी ज्यावेळी व्हिडिओज टाकायला सुरुवात केली, ज्यावेळी माझे 1-2 ब्लॉग्स गेले, त्यावेळी माझ्यावर खूप जास्त हसण्यात आलं. आणि ज्यावेळी मला प्रमोशन्स यायला लागले त्यावेळी मला त्या प्रमोशनसाठी सुद्धा टोकण्यात आलं. कारण कसं, मला भरपूर प्रमोशन्स आलेले काही व्हिडिओज अपलोड केल्यानंतर जे ट्रेंडिंग असतात. इंस्टाग्रामकडनं सुद्धा इन्कम येतं, खूप इन्कम येतं. ते एक तर प्रमोशनमधनं येतं, दुसरं रील बोनसमधनं येतं, आणि बॉर्न ऑन इंस्टाग्राममधनं येतं. जे इंस्टाग्रामचे ट्रेंड्स असतात ते ट्रेंड्स जर फॉलो केले तर त्यावरून खूप इन्कम होतं. म्हणजे त्याला काही लिमिटच नाही. आपण 50K पर्यंत म्हणजे 50,000 पर्यंत त्यातून मिळवू शकतो इन्कम. पण त्यासाठी इंस्टाग्रामचे जे ट्रेंड्स असतात ते
ट्रेंड्स फॉलो करावे लागतात. तर ते ट्रेंड्स मी फॉलो करण्याचा प्रयत्न केला. ते व्हिडिओज अपलोड केल्यानंतर 24 आवर्सच्या आतमध्ये मला 4 ते 5 प्रमोशन्स आले. त्यामध्ये 2 पेड प्रमोशन सुद्धा होते आणि 3 ते 4 त्यामध्ये बॅटर कोलॅबरेशन सुद्धा होते. तर विषय असा असतो की ज्यांना त्या गोष्टीची माहिती नाही आहे किंवा आपल्या इंडियन फॅमिलीमध्ये कसं असतं, त्या गोष्टींना कोणी एवढा सपोर्ट नाही करत. जसं कंटेंट क्रिएशन आहे, तर आपल्या आसपास तेवढे मोठे कंटेंट क्रिएटर नाही आहे किंवा आपल्या फॅमिलीमध्ये रिलेटिव्हमध्ये कोणी कंटेंट क्रिएटर नाही आहे. त्यामुळे मग होतं असं की हा फक्त टाइमपास आहे आणि हे कंटेंट अपलोड नाही करायला पाहिजे, ते कंटेंट अपलोड नाही करायला पाहिजे. या गोष्टींमुळे काय होतं, कोणी सपोर्ट करत नाही. मग मला तेच झालं, माझे पूर्ण प्रमोशन्स जे आलेले होते ते पूर्ण प्रमोशन्स कॅन्सल झाले. कारण त्यांनी माझी जी रीच होती ती 4.5 मिलियन पर्यंत माझी रीच गेलेली आणि मग नंतर ती रीच पूर्ण डाऊन झाली, 1 मिलियन पर्यंत आली. त्यामुळे ते जे कंटेंट डिलीट केल्यानंतरचा जो माझा लॉस आहे तो एवढा मोठा झाला की त्यानंतर मला प्रमोशन मिळालेच नाही. कारण माझा तेव्हा प्रमोशन नुकतेच स्टार्ट झालेले. तर हा सुद्धा विषय होतो. जो कोणी तुमच्या फॅमिलीमध्ये रिस्पॉन्सिबल आहे, तुम्ही अनमॅरिड जर असाल तर तुमचे पॅरेंट्स, मॅरिड असाल तर तुमचे हजबंड, त्यानंतर इनलॉज वगैरे, जर त्यांना त्या गोष्टी समजत असेल तर त्यांना त्या गोष्टी समजावून सांगा असं मला वाटतं. कारण माझे एक सबस्क्रायबर आहे, त्यांचं सुद्धा यूट्यूबचं चॅनल होतं. त्यांना 35-36 इन्कम यायचं, पण त्यांच्या फॅमिलीमध्ये सुद्धा तोच इश्यू झालेला की हे नाही टाकायला पाहिजे कंटेंट्स, ते नाही टाकायला पाहिजे. आणि त्यांचे पूर्ण जेन्युइन कंटेंट होते आणि म्हणजे नाही शो करायचं असे कुठलेच नव्हते. नॉर्मल ब्लॉगिंगचं चॅनल होतं ते, डेली ब्लॉगिंग. तर त्यांच्यामुळे त्यांना ते पूर्ण चॅनल डिलीट करावं लागलं. त्याचा सुद्धा खूप मोठा इम्पॅक्ट पडतो. तर एकतर तुम्ही स्टार्टिंगला जर असेल आणि कुणाचा सपोर्ट नसेल तर ते करूच नका असं मला वाटतं. किंवा मग जर समजदार कोणी असेल तर त्यांना समजून सांगा की यामध्ये प्रॉफिट किती आहे. कारण काय आहे, चॅनल एकदा मॉनिटाईज झालं की त्यानंतरचं जे इन्कम आहे ते स्टार्टिंगला 15 to 25 पर्यंत येतं आणि त्यानंतर जर प्रमोशन स्टार्ट झाले तर 1.5 लाख पर्यंत सुद्धा ते जातं. एवढं त्यामध्ये जास्त अर्निंग आहे. पण त्यासाठी तुम्हाला ट्रेंड्स फॉलो करावं लागतात. जी डिमांड आहे ती डिमांड सुद्धा फुलफिल करावं लागतात. माझ्या चॅनलला ब्लॉग्सची डिमांड जास्त होती, म्हणजे माझे ब्लॉग्स लोकांना जास्त आवडायचे. जेवढे व्ह्यूज आले तेवढे त्यावर जेन्युइन होते, त्यामुळे मग माझे सबस्क्रायबर सुद्धा त्यांनी वाढलेत. तर हे एक फायदा असतो. म्हणून मग आपल्याला ॲनालिसिस सुद्धा फॉलो करावं लागतं. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी असतात. तर त्या गोष्टी तुम्ही तुमचे जे कोणी रिस्पॉन्सिबल पर्सन असेल त्यांना समजावून सांगा. चॅनल बंद करा डिरेक्टली मी असं नाही म्हणणार, कारण मला असं वाटतं की ज्यांच्याकडे दुसरा कुठला ऑप्शन नाही आहे त्यांच्यासाठी हे एक बेस्ट आहे, जे फॅमिलीला घेऊन करू शकतात. कारण असे भरपूर कंटेंट क्रिएटर आहेत जे फक्त यावर आहे आणि हे त्यांचं प्रोफेशन आहे. जे मला असं वाटतं की त्यासाठी जास्त कुठली डिमांड नाही आहे. तुम्हाला तुमचा टाइम द्यायचा आहे, एडिटिंग प्रॉपर करायचे, ऑडियन्स जो आहे तो ऑडियन्स जेन्युइन असायला पाहिजे. फेक सबस्क्रायबर्स वगैरे या गोष्टी नाही घ्यायच्या, कारण त्यांनी निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो आणि यूट्यूबच्या ते जर लक्षात आलं तर मग आपलं चॅनल परमनंट डिलीट सुद्धा होऊ शकतं. त्यानंतर माझ्या केसमध्ये असं होतं की लिपसिंगचे व्हिडिओज नाही टाकायला पाहिजे, त्यानंतर फक्त इन्फॉर्मेशनचेच व्हिडिओ टाकायचे वगैरे. तर माझ्या ज्या चॅनलला ग्रोथ होती, जो ऑडियन्स होता तो त्या टाईपचा नव्हता. त्यामुळे मग मी ते एक रिसर्च केलं की म्हणजे ते एक रिसर्च करावं लागतं की कुठल्या कंटेंटला तुमच्या चॅनलला ऑडियन्स जास्त सपोर्ट करतात आहे, कुठल्या प्रकारचे ऑडियन्स तुमच्या चॅनलला आहे, त्यानंतर इंस्टाग्रामला आहे, त्या गोष्टीची सुद्धा रिसर्च करावी लागते. तर मी ती रिसर्च केली. त्यानंतर जे ॲनालिसिस होतं ते ॲनालिसिस फॉलो केलं. त्यावरून मला लक्षात आलं की कुठल्या प्रकारची ऑडियन्स माझ्या चॅनलला आहे. मी त्याला अनुसरून व्हिडिओज टाकले, तेव्हा माझे सबस्क्रायबर सुद्धा वाढले आणि फॉलोअर्स सुद्धा वाढले आणि मग खूप झपाट्याने वाढले. त्यामुळे मग त्या गोष्टी आपल्याला सर्च कराव्या लागतात, कारण या गोष्टी कोणी सांगत नाही. ती एक आपली स्वतःची रिसर्च असते. त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टी सुद्धा रिसर्च करावं लागणार. राहिला प्रश्न, माझ्या कमेंटमध्ये असे लिहिले आहे की ताई तुला राग नको येऊ देऊ, एवढी मोठी कमेंट टाकली. तर मला कमेंट्सचा राग येत नाही. मला सपोर्ट केलेल्या गोष्टी विचारलेल्या खूप जास्त आवडतात. म्हणजे माझे जे सबस्क्रायबर्स आहेत ते जेन्युइन आहे आणि ती एक माझी यूट्यूब इन्स्टा फॅमिली आहे. त्यामुळे त्यामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम असले, कारण मला इन्स्टाला DM सुद्धा येतात. मी प्रेग्नन्सी रिलेटेड व्हिडिओज टाकलेले तेव्हा सुद्धा मला DM आले काही की या गोष्टी अशा का बरं, त्या गोष्टी तशा का बरं, यावर सोल्युशन सांग, त्यावर सोल्युशन सांग. मग मी त्यावर सोल्युशन सुद्धा सांगितलेले. माझा जो एक्सपिरियन्स आहे तो मला आलेला एक्सपिरियन्स आहे. जरूर नाही की तो सर्वांनाच येईल, पण मोस्ट ऑफ द टाइम्स असं होतं की जे मी फेस करते ते बऱ्याच जणांनी फेस केलेलं आहे. त्यामुळे मग मी त्याला अनुसरून आन्सर देऊ शकते. आणि तुम्हाला जे वाटलं की मी जेन्युइन आहे, मी जेन्युइनली तुम्हाला आन्सर करू शकेल, तर त्यासाठी थँक्यू सो मच. ती कमेंट वाचून मला खरंच छान वाटलं. आणि
वाईट वाटण्यासारखं त्या कमेंटमध्ये ॲक्च्युली काहीच नव्हतं. मी हा स्पेशल व्हिडिओ यासाठी बनवते आहे की मला असं वाटतं की माझ्या बोलण्याने किंवा माझ्या सांगण्याने जर तुम्हाला कुठला सपोर्ट होत असेल किंवा तुम्हाला तुमचे जर कन्सेप्ट क्लिअर होत असेल तर का हरकत नाही. कारण मला सुद्धा असं कोणाकडनं माहीत करून मी रिसर्च केल्यानंतरच मला गोष्टी माहिती पडल्या, कारण मला सुद्धा पूर्ण गोष्टींची माहिती नव्हती. पण माझंही होतं, मी अशा लोकांना कधीच नाही विचारलं ज्यांना त्याची अर्धवट माहिती आहे. त्यामुळे मग मी विचारलं कोणालाच नाही, कारण मला माझ्याशी रिलेटेड माहिती होतं की कोणाला त्या गोष्टीची प्रॉपर इन्फॉर्मेशन नाहीये. त्यामुळे मग मी स्वतः रिसर्च केल्यानंतर मला त्या गोष्टी लक्षात आल्या की या गोष्टी अशा अशा आहेत आणि यामुळे असा असा सपोर्ट आहे. तर मग मी तसं तसं ते फॉलो करते. सो आय होप तुम्हाला माझ्या गोष्टींनी हेल्प मिळाली असेल आणि मला कमेंटचा खरंच अजिबात राग आलेला नाहीये. तुम्ही केलेल्या कमेंट मला फार आवडल्यात आणि माझे जेही रेग्युलर सबस्क्रायबर्स आहेत त्यांच्या सुद्धा मी प्रश्नांची उत्तरं देत राहते. त्यांच्या सुद्धा कमेंट्सला आता रिप्लाय करणं होत नाहीये, कारण होतं असं की माझं बाळ 3 महिन्याचंच आहे आणि तिचं जे झोपेची सायकल आहे, जी तुम्हाला सर्वांना माहिती असेल, सर्वच बाळाची अशी असते की रात्रीला आमचा दिवस असतो आणि दिवसाला रात्र असते. त्यामुळे मग ती जेव्हा झोपलेली असते मी तेव्हाच माझी झोप घेऊन घेते आणि रात्रीला पूर्ण जागरण होतं आणि मला ऑलरेडी मायग्रेनचा त्रास आहे. त्यामुळे रात्रीची जर झोप झाली नाही तर त्याचा नंतर मग प्रचंड त्रास होतो आणि आफ्टर प्रेग्नन्सी या सर्व गोष्टी होतातच. त्यामुळे मग ठीक आहे, त्याला डील करावंच लागते. त्यामुळे माझा तो प्रॉब्लेम नाही आहे. पण कमेंट्सला आन्सर करणं होत नाही आहे. कमेंट्स खूप पेंडिंग आहेत. माझे बरेचसे एडिटिंग सुद्धा पेंडिंग आहे. मी कम्युनिटी पोस्ट टाकलेली त्याकरिताच की माझे काही ओल्ड व्हिडिओज सुद्धा आहेत तर ते मी अपलोड करू का. त्याला सुद्धा खूप जणांनी खूप छान रिस्पॉन्स केलाय की तुझी कंडिशन समजण्यासारखी आहे, त्यामुळे तू बिंदास्त अपलोड कर व्हिडिओज, काही प्रॉब्लेम नाही. तर असे बरेच जण समजून घेणारे सुद्धा असतात. त्यामुळे मी त्या लोकांकडे लक्ष देते जे लोक समजून घेतात. मी त्यांच्याकडे अजिबात लक्ष देत नाही जे नुसतं चुका काढतात. कारण कसं आहे, मला असं वाटतं चुका काढणारी ही एकतर या प्रकारची लोक असतात ज्यांना जे दुसऱ्यांच्या चुका काढण्यासाठीच बसलेले आहेत, त्यांना काही काम नाही, फक्त दुसऱ्यांच्या चुका काढायच्या आहेत. एक या प्रकारची लोक असतात. दुसरी चुका काढणारी या प्रकारची असतात ज्यांना कुठल्या गोष्टीची अर्धवट माहिती आहे किंवा आपण जे करतो त्याची त्यांना मुळात माहितीच नाहीये. एक ते लोक चुका काढतात आणि एक जेन्युनली आपल्याला आपले मिस्टेक्स सांगतात. त्यामुळे जे जेन्युन आहे मी त्यांच्याकडेच लक्ष देते. मला सुद्धा असं टोकणारे, त्यानंतर चुका काढणारे भरपूर आहेत. माझ्या प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा त्या गोष्टी झाल्या आहेत की माझी फर्स्ट प्रेग्नन्सी असून मी एवढी माहिती सांगते, पण माझ्या व्हिडिओजनी बऱ्याच जणांना फायदा झाला. मला तसे इन्स्टाला DM सुद्धा आले की ताई तुझ्या व्हिडिओजनी खरोखर फायदा होतो, तुझी जी माहिती आहे, इन्फॉर्मेशन आहे ती खरोखर आम्हाला युजफुल होत आहे. त्यामुळे आम्हाला त्या गोष्टीचा फायदा झालेला आहे. पण मला सर्वात जास्त डिमांड ब्लॉग्ससाठी होती की डेली ब्लॉग्स टाक. आम्हाला सर्वात जास्त इंटरेस्ट ब्लॉग्समध्ये आहे, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजमध्ये नाही. कारण ते इन्फॉर्मेशन बाकीकडून सुद्धा गॅदर करता येते, पण जे ब्लॉग्स बघण्याची मजा आहे, जे ब्लॉग्समध्ये तुझ्या ब्लॉग्समध्ये वगैरे तू जे बोलते, त्यानंतर तुझी फॅमिली जे सर्व मिळून सर्व गोष्टी करतात आहे, आम्हाला ते बघायला जास्त आवडतात. तर तू तुझे सर्वात जास्त फॅमिली ब्लॉग्स टाक. तर माझ्या फॅमिली ब्लॉग्सला सर्वात जास्त डिमांड होती. मग मी त्यावर शिफ्टिंग केली, ते जास्तीत जास्त कंटेंट टाकते. पण बाकी मला जसं जसं ॲनालिसिस येतं तसं तसं मी त्या गोष्टी फॉलो करते आणि तसे व्हिडिओज टाकते. माझ्या प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा या गोष्टी मला झाल्या. जे विरोधचं एक आहे ते मला सांगावंसं वाटतं की ज्यांना त्या गोष्टीची माहिती नाही आहे की कंटेंट क्रिएशन काय आहे, डेली ब्लॉगिंगमध्ये काय येतं, त्यामध्ये कुठल्या गोष्टी टाकल्या जातात, कुठल्या गोष्टी नाही टाकल्या जात वगैरे, या सर्व गोष्टी. त्यावेळी सुद्धा मला असं खूप जण होते बोलणारे की ज्यांनी डायरेक्टली माझ्यापर्यंत नाही बोललं, पण माझ्या जवळच्या अशा कोणा थ्रू वगैरे तरी बोलायचे की हे व्हिडिओज नाही टाकायला पाहिजे, त्यानंतर कुठल्या गोष्टी खाते त्या गोष्टी शेअर नाही करायला पाहिजे वगैरे, या सर्व गोष्टी. तर मला असं म्हणायचं की माझ्या सांगण्याने जर कुणाला फायदा होतो आहे तर मग का नाही. कारण मी कुठल्या गोष्टी फॉलो करते त्याला मला पर्सनली ती यूट्यूब इंस्टा फॅमिली माझ्या घरी येणार नाही आहे मला हे म्हणायला की तू हे करू नको, तू ते करू नको, किंवा यांनी आमचं नुकसान झालंय त्यांनी आमचं नुकसान झालंय. मी ज्या ज्या गोष्टी शेअर केल्या त्यांनी कुणाचं कधीच नुकसान झालं नाही आणि ती इन्फॉर्मेशन चुकीची सुद्धा कोणालाच वाटली नाही. त्यामुळे मग मी तेव्हा म्हणजे व्हिडिओज मग त्यानंतर मी टाकू शकले नाही, कारण माझी डिलिव्हरी झाली. माझ्या बेबीच्या वेळेस सुद्धा मी बेबीचा फेस खूप उशिरा रिव्हील केला. सर्वांची अशी इच्छा होती, मला कमेंट्स येत होत्या सारखा बेबी फेस केव्हा रिव्हील करशील, केव्हा रिव्हील करशील. तर मग मला एडिटिंगला जेव्हा टायमिंग मिळाला त्यानंतर मी बेबी फेस रिव्हील केला. पण माझं असं काही नव्हतं की मला कोणी म्हणतात आहे की नाही वगैरे, तसलं काही नव्हतं माझं जेन्युअनली. तर मग मी ते नंतर केलं. पण बऱ्याच लोकांचं असं असतं ज्यांना त्याची माहिती नाही आहे ते सर्वात जास्त म्हणजे असं बोलतात की हे नाही टाकायला पाहिजे, ते नाही टाकायला पाहिजे. आता बेबीच्या वेळेस सुद्धा
कोणाचं असेलच की बेबीचा फेस रिव्हील नाही करायला पाहिजे किंवा नव्हता करायला पाहिजे किंवा ती जे काही करते ते कोणाला नाही दाखवायला पाहिजे. तर मला असं वाटतं की ते नाही दाखवायला पाहिजे हे ठीक आहे, पण त्यांनी कुणाला तरी हेल्प होते. आणि प्लस माझ्या चॅनलला माझी जी ऑडियन्स आहे ती ऑडियन्सच यासाठी आहे की त्यांना माझे डेली ब्लॉग्स बघायला आवडतात. त्यामुळे मग मी त्या गोष्टी टाकते ज्यावेळी मला खरोखर वाटेल की नाही आता हे मी नाही टाकायला पाहिजे, किंवा ज्यावेळी माझ्या जवळपासची कुठली लोक मला म्हणतील, माझी फॅमिली, माझे हसबंड, त्यावेळी मग मी त्या गोष्टी नाही टाकणार किंवा त्या गोष्टी मग मी तशा फॉलो करते. तर अशा सर्व गोष्टी आहेत शेअर करण्यासाठी. तसे भरपूर एक्सपिरियन्स आहे, पण तुमची जी कमेंट होती मी स्पेशली त्या कमेंटवर हा व्हिडिओ बनवला. कारण जर माझ्यामुळे तुमची हेल्प होत असेल तर मग काय हरकत नाही, मला तसं हेल्प करायला आवडते. कारण तुम्हाला वाटलं की मी इन्फॉर्मेशन देऊ शकते, मी सांगू शकते, सो तुम्ही मला विचारलं आणि त्यासाठी खरोखर खूप खूप थँक्यू सो मच माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल आणि माझ्या व्हिडिओजला छान छान कमेंट्स केल्याबद्दल. खरंच मला त्या कमेंट्स खूप जास्त आवडल्या. रिप्लाय देणं पॉसिबल नाही झालं, पण मला जसं शक्य होईल तसं मी लवकरात लवकर रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. बॅकग्राऊंडला जो आवाज येतोय तो माझ्या मुलीचा आहे, ते म्हणजे माझ्याजवळच असते, ती मोस्टली तर माझ्याजवळच असते. का ग, मला व्हिडिओ नाही बनवू देत तू? ॲक्च्युली ती झोपलेली आणि मग परत उठली. तिला तिचं जेवण वगैरे म्हणजे तिचं दूध पिऊन वगैरे झालं, त्यानंतर मग तिला असं असते की तू माझ्या सोबत थोडा वेळ गप्पा कर. मग मी तिच्यासोबत थोडा वेळ गप्पा करते. मग मी कोणाही सोबत जरी बोलत असले, आता मी व्हिडिओ बनवते तिला की मी कॅमेरा दाखवत नाही, ती कॅमेरा बघत नाही, ती अशी माझ्याकडे तोंड करून अशी झोपलेली आहे. तर तिचं ते तसंच असं मग हू करून मध्ये मध्ये मला आवाज देते. जेव्हा तिला लक्षात येते की मी तिच्याकडे नाही बघत आहे, मी दुसरीच कुठेतरी बघत आहे, तिला अटेन्शन नाही देता, तेव्हा मग ती हू करून मला आवाज देण्याचा प्रयत्न करते. मग थोडा वेळ मी तिच्यासोबत बोलते आणि मग परत व्हिडिओ कंटिन्यू करते. तर असं सुरू आहे. त्यांचा कमेंटमध्ये खूप होतं की प्लीज प्लीज ताई सांग, प्लीज प्लीज, म्हणून मी हा व्हिडिओ आवर्जून बनवला. आय होप माझ्या व्हिडिओने तुम्हाला हेल्प झाली असेल. त्या व्हिडिओमध्ये एक मॉनिटायझेशन बद्दल सुद्धा, म्हणजे त्या कमेंटमध्ये मॉनिटायझेशन बद्दल सुद्धा होतं की ताई तुझं मॉनिटायझेशन झालेलं नाही आहे तर तुला कोणी विरोध नाही करत का किंवा तुला कोणी सपोर्ट नाही करत का? तर हो तसं आहे, म्हणजे तसं सर्वांचंच होतं आय थिंक. ज्यांना समज आहे खरोखर, ज्यांना खरोखर माहिती आहे, ज्यांना खरोखर समजतं, ज्यांना खरोखर समजतं ते करतात सपोर्ट, पण अर्निंग नाही. त्यामुळे मग होतं असं की खूप जास्त हसल्या जातं किंवा तू या गोष्टी टाकशील व्हिडिओमध्ये, तू त्या गोष्टी टाकशील व्हिडिओमध्ये, किंवा मोबाईल हातात दिसला की व्हिडिओज बनवत असेल किंवा व्हिडिओज बनवायलाच कसा टाइम मिळतं वगैरे या सर्व गोष्टी. बट सी, जे सबस्क्रायबर्स आहेत ते मी जेन्युअनली माझ्या मेहनतीने मिळवलेले आहेत आणि फॉलोअर्स सुद्धा. त्यामुळे मला मग असं वाटतं की त्यांना जर माझ्या चॅनलवर त्या गोष्टी बघायला आवडतात आहे तर मी थोडा वेळातला वेळ काढून का नाही बनवायचं. कारण मी पूर्ण वेळ त्याला देत नाहीये. जसं मी सांगितलं की माझं प्रोफेशन नाही आहे ते, त्यामुळे जे माझं प्रोफेशन आहे तर त्याबद्दल सुद्धा रिसर्च करत राहते. म्हणून मग कंटेंट क्रिएशन थोडं साईडला राहतं. प्लस यामध्ये किती जास्त ग्रोथ आहे, यामध्ये किती जास्त इन्कम आहे त्या गोष्टी मला माहिती आहेत. पण कसं होतं, मी सर्वच प्रकारचे कंटेंट्स नाही टाकू शकत. जसं बऱ्याचशा गोष्टी, जसं मी ट्रेंड्सचं सांगितलं की इंस्टाग्राम ट्रेंड्स फॉलो करावं लागतात, त्यावरून खूप छान इन्कम आहे, त्यावरून प्रमोशन सुद्धा खूप जास्त मिळतात. जसं माझे बरेचसे प्रमोशन कॅन्सल झाले कारण मी काही काही व्हिडिओज डिलीट केले ज्याला रीच खूप छान आलेली. तर अशा गोष्टी होतात. मग जर सपोर्ट नसला तर आपण अर्निंग सुद्धा नाही करू शकत आणि मग त्याने मॉनिटायझेशन पण होत नाही. कारण माझ्या चॅनलवर जे खूप म्हणजे सबस्क्रायबर्स बनलेले बरेचसे सबस्क्रायबर्स हे निगेटिव्हमध्ये सुद्धा गेले, कारण माझे कंटेंट टाकणं बंद होते. त्यामुळे मग मला परत कंटेंट टाकावं लागले, बरेचसे शेड्यूल करावं लागले. तर जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ट्रेंड्स फॉलो करा, त्यांनी इन्कम खूप लवकर येते इंस्टाग्रामची आणि मग तुम्हाला सपोर्ट करणारे करतीलच. कारण इन्कम नसलं तर कुणीच सपोर्ट करत नाही. त्यामुळे मग तुम्हाला सपोर्ट करतील. बॉर्न ऑन इंस्टाग्रामवर साइन इन करायचं, त्यावर ट्रेंड्स असतात, त्या वीकला इंस्टाग्रामला कुठले ट्रेंड्स आहेत ते फॉलो करायचे, त्यानुसार व्हिडिओज बनवायचे. आणि ते काही एकदमच असं वाईट वगैरे असतात असं काही नाही, जनरल गोष्टी आहेत. तुमच्या फोटोजच्या असो किंवा तुमच्या फोटोजच्या रील्स असो, असेच ट्रेंड्स येतात, ते त्याला फॉलो करा, त्याला अनुसरून व्हिडिओज टाका. त्यामध्ये खूप जास्त इन्कमचा चान्स आहे आणि खूप लवकर होते त्यामध्ये मॉनिटायझेशन. त्यामुळे मग ते करा. राहिला प्रश्न बंद करायचा तर तुम्ही तुमचे जे, कारण त्यामध्ये मी काही सांगू शकत नाही, हा ज्याचा त्याचा फॅमिलीचा प्रश्न असतो, ज्याचा त्याचा प्रश्न असतो. पण मला असं वाटतं की जर कोणी समजदार असेल तर त्यांना समजून सांगा आणि त्यांना सर्व गोष्टी व्यवस्थित सांगा. कारण जे खरोखर समजदार असतात ते सपोर्ट करतातच. ज्यांना त्या गोष्टीची अर्धवट माहिती आहे किंवा माहितीच नाही, किंवा काही लोक असेही असतात ज्यांना प्रत्येकच गोष्टीत प्रॉब्लेम काढायचा असतो, तर मग तसे लोक सुद्धा सपोर्ट करत नाही. तर मग तसं जर कोणी असेल तर मग त्या गोष्टी बघा, त्यांना त्या गोष्टी व्यवस्थित सांगा. आणि
राहिला प्रश्न बंद करायचा तर करू नका, कारण माझी एक सबस्क्रायबर आहे, तिला त्या गोष्टीचा खूप गिल्ट होतो. त्या मला नेहमी सांगत असतात की म्हणजे कमेंटद्वारे की मी माझं चॅनल उगीचच बंद केलं, कारण माझी खूप छान इन्कम होती, पण सपोर्ट केला नाही घरच्यांनी, त्यामुळे मग मला चॅनल बंद करावं लागलं, असं त्यांचं नेहमी सांगणं असतं. तर काय होतं, नंतर पश्चाताप करण्याची वेळ येते. त्यामुळे मग आधीच जे आहे त्यांना समजावून सांगा. आणि जर तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला पटतच नसेल तर मग कंटेंट क्रिएशनच्या एवढी तुम्ही दुसरं काहीतरी करू शकता. फक्त प्रमोशन्सचं करा, पण प्रमोशन्ससाठी आधी आपल्याला कंटेंट टाकावं लागतात आणि तेवढा ऑडियन्स गेन करावं लागतो, त्यावेळेसच प्रमोशन येतात. निगेटिव्हिटीबद्दल जर बोलायला गेलं तर निगेटिव्हिटी मला असं वाटतं प्रत्येक गोष्टीमध्ये आहे. तुम्ही कुठलीही गोष्ट करत असाल, तुम्ही जॉब जरी करत असाल तरी तिथे सुद्धा तुम्हाला निगेटिव्ह लोकांना फेस करावं लागतील, किंवा तुम्ही बिझनेस करत असाल तिथे सुद्धा निगेटिव्ह लोकांना फेस करावं लागतील. सो असं नाही आहे की कंटेंट क्रिएशनमध्ये असतानाच फक्त निगेटिव्ह लोक मिळतात. निगेटिव्ह लोक प्रत्येक ठिकाणी मिळतात, पण तुम्ही त्याच्यासोबत डील कसं करताय ती गोष्ट इम्पॉर्टंट आहे. मी माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मी कुठल्या गोष्टीला त्यांच्या निगेटिव्हली घेत नाही, किंवा मग मी असं घेते की त्यांना त्या गोष्टीची ठीक आहे माहिती नाही आहे, त्यामुळे मग मी कुणाच्या गोष्टी तेवढ्या पर्सनली घेत नाही. मला माहिती आहे मी काय करते, कसं करते, मी कसं शिकलेली आहे, मला पुढे काय करायचं आहे, माझं हे प्रोफेशन आहे नाही आहे, त्या सर्व गोष्टी मला माझ्या माहिती आहेत, माझ्या फॅमिलीला माहिती आहे, माझ्या रिस्पॉन्सिबल पर्सन्सला माहिती आहे, माझ्या हजबंडला माहिती आहे. त्यामुळे मग मी बाकी लोकांच्या गोष्टीचं टेन्शन घेत नाही, कारण मला माहिती आहे माझ्या कंटेंट क्रिएशनमध्ये मला खरोखर जेवढा पाहिजे तेवढा सपोर्ट नाही आहे. त्यामुळे मग मी त्याकडे एवढं लक्ष देत नाही, कारण कसं ही रियालिटी सर्वांचीच आहे. ज्यावेळी अर्निंग झिरो असते त्यावेळी सपोर्ट खरोखर कुणीच करत नाही, मग ते प्रोफेशन कुठलंही असो. त्यामुळे मग मी तोपर्यंतचा वेट करते जोपर्यंत मी माझ्या मुलीला इंडिपेंडेंटली ठेवून नाही जाऊ शकत बाहेर. त्यामुळे मग मी तोपर्यंत कंटेंट क्रिएशन चूज केलेलं आहे, तोपर्यंत मला त्यातून भरपूर इन्कम मिळेल. पण प्रश्न तोच असतो फक्त सपोर्टचा. तर तुम्ही बघा, सपोर्ट घेता येतो नाही येत, कारण सपोर्ट असला तर खूप लवकर ग्रोथ होते, कारण फक्त सपोर्ट हा इम्पॉर्टंट असतो. बाकी बाहेरचा ऑडियन्सचा सपोर्ट तर मिळतोच आहे, पण ऑडियन्सच्या सपोर्टनी काहीच होत नाही. त्यासाठी फॅमिलीचा सपोर्ट लागतो. आपण ज्यांच्यासोबत मिळून कंटेंट क्रिएट करतोय त्यांचा सपोर्ट लागतो. जर ते सपोर्ट करणार असतील तर मग तुमची ग्रोथ लवकरच होणार. कारण माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी फक्त व्हॉइस ओव्हर टाकते, मी स्वतः बोलत नाही. तर त्याला अनुसरून सुद्धा मला एक कमेंट होती की ताई तू व्हॉइस ओव्हर का टाकते, तू स्वतः सुद्धा व्हिडिओमध्ये येत जा, मला सर्वात जास्त तुला बोलताना बघायला आवडतं. तर मग मी यासाठी नाही येऊ शकत, कारण त्यावेळेचं जे सराउंडिंग असतं किंवा त्यावेळी जे आजूबाजूची लोक असतात त्यावेळी ती तेवढी जास्त त्या गोष्टीला ऍक्सेप्ट करू शकणारी नसतात, किंवा त्यांची जी थॉट प्रोसेस असते ती त्या प्रकारची नसते, जी त्यांची मेंटॅलिटी आहे. तर ते त्या गोष्टीला हसवून नेतात किंवा त्यांना ती गोष्ट चुकीची वाटते, बऱ्याचदा असं असतं. त्यामुळे मग मला व्हॉइस ओव्हरच टाकावं लागतं. सो अशा सर्व गोष्टी आहेत. तर मोस्टली गोष्टी यावर डिपेंड करतात की जो कोणी बोलतोय, जे कोणी निगेटिव्ह बोलतात आहे किंवा जे कोणी पॉझिटिव्ह बोलतात आहे, तर त्यांची अपब्रिंगिंग कशा पद्धतीने झालेली आहे यावर मोस्ट ऑफ द टाइम गोष्टी डिपेंड करतात. कारण ज्यांना सपोर्ट करायचा असतो ते ऋषिकेश सोड, ज्यांना सपोर्ट करायचा असतो ते कसंही करून सपोर्ट करतात, आणि ज्यांना सपोर्ट करायचा नसतो ते कुठल्याही कंडिशनमध्ये मग सपोर्ट करतच नाही, मग तुमचे कंटेंट चांगले असो की वाईट असो. तर या सर्व गोष्टी असतात. म्हणून म्हणते की बऱ्याचदा गोष्टी यावर डिपेंड करतात की जे कोणी निगेटिव्ह बोलतात आहे किंवा पॉझिटिव्ह बोलतात आहे त्यांची अपब्रिंगिंग कशी झालेली आहे, कारण त्यानुसारच गोष्टी डोक्यामध्ये येतात. मला त्या वेनी पाहायची सवयच नाही, किंवा मला तसं शिकवण्यात आलेलं नाही आहे की मी कोणाकडे त्या वेनी बघेल, त्याच्यामुळे मग माझ्या डोक्यात तसे विचारच येत नाही. आणि जो कोणी बोलतोय पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह तर त्यांनी त्याच गोष्टी बघितलेल्या असतात, त्यामुळे मग ते तसं बोलतात. सो मी दुसऱ्या लोकांकडे अजिबातच लक्ष देत नाही. जे माझ्या जवळचे आहेत मी फक्त त्यांच्याच बोलण्याकडे लक्ष देते आणि त्यानुसारच कंटेंट टाकते. त्यामुळे बरंचदा असं होतं की काही कंटेंट माझी टाकायची इच्छा असून सुद्धा मी टाकू शकत नाही, किंवा मग जेवढं शक्य आहे तेवढं मी टाकायचा प्रयत्न करते, किंवा कधी कधी शक्य होत नाही. तर या सर्व गोष्टी आहेत. एक त्यामध्ये मेंटली त्रासाचं सुद्धा होतं की मेंटली त्या गोष्टीचा खूप त्रास होतो. तर हो, मेंटली खूप जास्त त्रास होतो, कारण मीन्स देअर आर लॉट्स ऑफ पीपल्स ज्यांना ना कंटेंट क्रिएशनमध्ये सपोर्ट आहे आणि त्यामुळे त्यांनी खूप काही गेन केलेलं आहे. तर मग ते बघितलं तर कधी कधी वाटतं की आपल्याला सुद्धा जर कोणी सपोर्ट केला तर आपण पण त्या लेवलपर्यंत जाऊ शकतो. पण प्रश्न हा असतो की कोणी सपोर्ट करत नाही, आणि सपोर्ट न केल्यामुळे मग आपण काही करू सुद्धा शकत नाही. म्हणून विषय सपोर्टचाच असतो. फक्त जे काही पुढे गेलेले आहेत, जे काही सक्सेसफुल झालेले आहेत त्यांना तेवढा सपोर्ट होता, त्यामुळे ते तिथपर्यंत पोहोचलेले
केलेले आहे. ज्यांना सपोर्ट नाही त्यांना तिथपर्यंत पोहोचायला खूप वेळ लागतो. कधी कधी किती जरी हार्ड वर्किंग असलं तरी तिथपर्यंत पोहोचूच नाही शकत, जस्ट बिकॉज सपोर्ट नसतो. तुमचे जेही कोणी रिस्पॉन्सिबल आहेत पर्सन त्यांना त्या गोष्टी समजून सांगा. आय होप ते तुम्हाला नक्कीच सपोर्ट करेल आणि तुमची सुद्धा खूप छान अशी ग्रोथ होईल. तर असं आहे सर्व. आय होप तुम्हाला माझ्या व्हिडिओनी हेल्प झाली असेल. आणखी काय विचारायचं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. असा होता माझा आजचा हा व्हिडिओ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.